आज आपण आहोत पिंपरी चिंचवड या ठिकाणी. पिंपरी चिंचवड मधील भोसरी या ठिकाणी एक आवले आहेत. हे प्रत्येक वर्षी लोकांना मतदान जागृती करत असतात. महानगरपालिकेच्या वतीने खूप उपक्रम चालू असतात, परंतु हे स्वतःचा खर्चाने हे मतदान जागृती, नागरिकांनी मतदान करा याची मतदान जागृती करत असतात. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून हा उपक्रम करता? नमस्कार, मी अण्णा मटाले. अलायन्स क्लब आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि मी स्वतःही गेली 15 वर्ष हा उपक्रम करतोय. म्हणजे आम्ही सामाजिक उपक्रम करताना जनजागृतीचा उपक्रम यासाठी करतो की लोकांनी मतदानासाठी जागरूक व्हावं. लोक नुसतं बोलतात की मतदान केलं पाहिजे, पण ज्या दिवशी मतदानाचा दिवस येतो त्या दिवशी लोक शासकीय सुट्टी दिलेली असताना सुद्धा 2 दिवस आपल्याला फिरायला मिळाले या उद्देशाने बाहेर निघून जातात आणि मतदान करत नाही. त्याच्यामुळे मतदानाचा टक्काही कुठेतरी घसरलेला आहे. तो मतदानाचा टक्का वाढावा, लोकांमध्ये मतदान करण्याची जनजागृती व्हावी आणि ते का करावं हे त्यांना कळायला पाहिजे. जर आपण मतदानाचा अधिकार दिला तर आपण काहीतरी मागण्यास पात्र आहोत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्यावेळेला एखाद्या उमेदवाराकडे आपण जर काही मागणी घेऊन गेलो तर आपण पहिलं मतदान केलंय का हे आपण पहिलं बघितलं पाहिजे. आणि लोक ती जागृती होणं गरजेची आहे. जनजागृती त्यासाठीच करतोय. तुम्ही असं करावं असं तुम्हाला पहिलं का वाटलं? पहिल्यांदा असं का वाटलं? पहिल्यांदा वाटायला म्हणजे कारण आपण नेहमी बघतो की लोक मतदानाचा दिवस आला की बाहेर जातात. त्यांच्यामध्ये ही जागृती नाही की काय मी मतदान न केल्याने काय होणार आहे, हा जो त्यांना पडलेला प्रश्न असतो. त्यांच्या एका मताने बराचसा फरक पडू शकतो. एखादा चांगला सुशिक्षित जो स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आहे तो आपल्याला जर तिथे पाठवायचा असेल तर तुमचं एक मतही फार महत्वाचं आहे. कारण आजकाल जे सुशिक्षित किंवा जे स्वच्छ चारित्र्याचा जो उमेदवार पाहिजे तो जर तुम्हाला नगरपालिकेमध्ये असो किंवा कुठल्याही विधानसभा लोकसभा या ठिकाणी जर पाठवायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आपण आपलं मत देणं गरजेचं आहे. आणि मगच आपण लोकांना त्यावेळेला सांगू शकतो हा मी मत दिलंय, मला आता इथं जर माझी काही मागणी आहे तर मी ती नगरपालिकेपर्यंत माझा जो इथला प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधी मार्फत मी तिथं पाठवण्यास पात्र आहे. थोडक्यात मतदान केलं तर तो बोलण्यास म्हणजे त्याचा अधिकार आहे. जर तुम्ही मतदान केलं तरच त्याला अधिकार आहे तो कुठली मागणी त्यांच्याकडे मागण्याचा. तुम्ही काय सांगा, लोकांनी मतदान करायला पाहिजे? करायला पाहिजे ना, ते आपलं हक्काचं मत आहे. उद्या आपल्याला अपेक्षा काय असलं तर आपण मागू शकतो. त्यासाठी मतदान करायला पाहिजे. तुम्ही काय सांगा? मतदान हे आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे. बाकीची काही जे आता समजा आपले महाराष्ट्र सोडून बाहेरचे काही लोक इथे स्थायिक झाले ते मतदानासाठी इथून तुमच्या बिहार तिकडे जातात, पण इथं असून ते मतदान इथं करत नाही. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आपल्या लोकांसाठी काय सांगा? आपल्या लोकांसाठी तर सगळे वक्ते करणं गरजेचं आहे. मतदान कधी आपलं गरजेचं काम आहे की बाबा कधी आपण पालिकेत जाऊ शकतो, नगरसेवकाला भेटून काही बाबा असं अडचण म्हणजे मतदान हक्क केला तर आम्ही सांगू शकतो. सांगू शकतो ना. आमचं मतदान आहे सोबत, आमच्या घरात 10 लोक आहेत. आम्ही दरवर्षी आम्ही 20 वर्षापासून करतो मतदान. यांनी सांगितलं की मतदान का करावं, कारण तो आपला हक्क आहे. तो हक्क बजावला तरच आपण पुढे नगरसेवकांना किंवा प्रशासनाला आपण विचारू शकतो हक्काने की मी मतदान केलंय आणि माझी ही कामं व्हायला पाहिजे. अशा प्रकारची यांनी भावना व्यक्त केली. आणि गेली 15 वर्षापासून स्वतःच्या स्वखर्चातून हा उपक्रम राबवला. महानगरपालिकेने मतदान हा हक्क बजावण्यासाठी जी जागृती करतात त्यासाठी अशा काही
सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थांचा त्यांनी फायदा करून घ्यायला पाहिजे, असं त्यांनी जोडून घ्यायला पाहिजे. रोहित खरगे, थारा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.